आता आम्ही जे आहे परत जाणार आहेत नाशिकहून पुण्याला आणि हे आता मी बसलोय कारमध्ये जाण्यासाठी. तर आमचं चालू होतं की कुठून जायचं, कारण नाशिकवरून पुण्याला जाता जाता जवळपास जे आहे 7-8 तास लागून जातात, कारण तेवढं दूर नाही आहे, पण पुण्यात घुसताच पुण्याची ट्रॅफिक जे आहे फार वेळ खाते. आणि त्यामुळे आम्ही पाहतोय की कुठला रूट जवळचा पडेल. आम्ही नाशिकच्या सेंटरमध्ये जवळपास. मग आम्ही इथं थोडंसं मस्ती करतोय, मी आणि माझी छोटीशी मुलगी. त्यानंतर जे आहे आम्ही जे आहे पुण्यासाठी निघालेलो आहेत. तर जसं की तुम्ही पाहू शकता हे नाशिकचे रूट्स, आणि नाशिकच्या रूट्सवरती ना असं छान असे झाडं, फार असं पसरट झाडं लावलेली, जे की आम्हाला पर्सनली फार आवडले. त्यानंतर आम्ही आषाढी एकादशी होती आणि आम्हाला जे होता उपवास होता, त्यासाठी आम्ही एक छानशा रेस्टॉरंटला थांबलो, जे की पांडुरंग नावाचं होतं. आणि इथं आम्ही साबुदाणा खिचडी खाल्ली आणि जवळपास उपवास म्हणून आम्ही 3-3, 4-4 प्लेट खिचडी खात होतो, साबुदाणा वडा खात होतो. हे पांडुरंगाचं जे फार सुंदर असं म्हणतात ना, त्या दिवशीच उपवास असणं आणि तशाच रेस्टॉरंटला थांबणं आणि देवाचं दर्शन दिसणं. खूप सुंदर असं डेकोरेशन होतं तिथं त्या रेस्टॉरंटला. आम्ही खूप वेळेपासून पाहत होतो की एखादं छानसं रेस्टॉरंट भेटावं, पण आम्हाला शेवटी पांडुरंगांचंच रेस्टॉरंट जे आहे थांबण्यासाठी भेटलं, जे की एक काय म्हणतात कोइन्सिडन्स म्हणू शकता. मस्त स्कूटीवर बसलेली होती माझी मुलगी, मी तिचे फोटो काढत होते आणि त्यानंतर आम्ही सगळे त्याच्यावर बसू फोटो काढत होतो, कारण ते खूप असं युनिक वाटत होतं. त्यानंतर कसं आहे ना की लेकरं लहान असतात तर बाहेर जाण्याचा प्लॅन हा नेहमी होत नाही किंवा कंटाळाही येतो, कारण बाहेर जाऊन त्यांचं टँट्रम्स झेलणं फार अवघड वाटतं मला. तर त्यामुळे ही आमची फर्स्ट एअर ट्रिप होती आणि खूप सुंदर झाली ती, फार मेमोरेबल झाली. आणि रस्त्यात जाताना एक भक्ती की शक्ती म्हणून जे आहे मंदिर आहे, जे की तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. म्हणजे फार इच्छा होत होती की जावं आणि तिथे जे आहे दर्शन घ्यावं, पण आमचं जे बाळ आहे, माझी मुलगी, ती झोपलेली असल्यामुळे तिला पण परत तिची म्हणजे झोप आहे ती डिस्टर्ब करावी अशी आम्हाला वाटली नाही. त्यामुळे आम्ही दुरूनच दर्शन घेतले आणि तुम्ही पाहू शकता कसलं म्हणजे सुंदर मंदिर आहे. फार छान तिथे दुरून तुम्ही पाहू शकता, फार छान तिथे वेल मेंटेन्ड आणि खूप सुंदर मंदिर होतं. जे की भक्ती की शक्ती हे मुंबई नाशिक ते पुणे या रूटमध्ये लागतं. छान डोंगरांच्या कुशीमध्ये वसलेलं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. तर तुम्ही ते नक्की भेट देऊ शकता जेव्हा तुम्ही पुण्यावरून नाशिक वगैरे रूटला जातात. तिथं थांबण्यासाठी 1-2 तास थांबण्यासाठी खूप छान असं मंदिर आहे. तर हे मंदिर मला खूप आवडलं आणि आम्ही दुरूनच थोडेफार फोटोज आणि व्हिडिओज इथं काढले, कारण ते जाणं पॉसिबल नव्हतं. तर आम्ही फार थकलेलो होतो, तर थोडंसं थांबून 10 मिनटं दुरूनच दर्शन घेतले. आणि मी थोडा माझा चष्मा फ्लेक्स करते इथं, कारण फोटोशूट म्हणजे समथिंग इट्स लाईक हार्ट, तर मला ते फार आवडतं. मग त्यानंतर कसं आहे ना, आम्ही परत इथून निघालो आणि शेवटी कसे आहेत ना की माणसं जे करतात, आपण पैसा कमवत असतो, पण मेमरीज बनवणं फार महत्त्वाचं असतं. आणि इकडे पुणे, मुंबई, नाशिक अशा ठिकाणी ना निसर्गाने म्हणजे भरपूर असं दिलेलं आहे, भरपूर नैसर्गिक सानिध्य आहे म्हणू शकतो आपण. छान डोंगरं, हिरवेगार झाडं झुडपी आणि असं एकदम सुंदर स्वर्गासारखं जे आहे वातावरण, आणि त्यात रिमझिम पाऊस, असं सुंदर पावसाळ्यामध्ये फिरण्यासारखं आहे. नाशिकला जाणं म्हणजे खूप एक चांगली गोष्ट आहे. तुम्ही तिथं गेल्यावर नक्कीच रिग्रेट करणार नाहीत, कारण आम्ही लग्नाच्या नंतर बरेच वर्ष आम्ही दोघं सिंगल होतो, म्हणजे दोघंच होतो, तर बाळ वगैरे नसल्यामुळे आम्ही फार फिरलो. पण शेवटी आम्ही गोवा वगैरे, गुजरात वगैरे पण बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण मला नाशिक सिटी फार आवडली. फार सगळं सुंदर आहे तिथे. नक्की थोडं पावसाळा असल्यावरच भेट द्यावी अशी मला वाटते. त्यानंतर आम्ही रात्री जे आहे पुण्यात पोहोचलो आणि आम्ही इथे एका रेस्टॉरंटला डिनर केलं आणि परत आम्ही घरी गेलो. ही होती जर्नी आणि ती आता इथे संपते.